नारदांनी श्रीरामांना पत्नीवियोग सहन करावा लागेल असा शाप दिला होता। या संदर्भातील व्हिडिओ आपण पाहिला आहेच। श्रीरामच नाही तर माता सीतेलाही पतीचा वियोग सहन करावा लागेल असा शाप मिळाला होता। हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। हिंदू धर्माच्या धर्मग्रंथात सांगितले आहे की वाईट कर्मांचे फळ नेहमीच वाईट असते, मग तो मनुष्य असो वा देव असो। याचे एक उदाहरण म्हणजे माता सीता, ज्याचा उल्लेख रामायणात केला गेला आहे। वास्तविक रामायण अनेक भाषांमध्ये लिहिले गेले आहे। वेगवेगळ्या रामायणांमध्ये अनेक प्रकारच्या दंतकथा आढळतात, ज्यांच्याशी अनेक लोक परिचित नाहीत। या कथेत सांगितले आहे की असे कोणते कारण होते ज्यामुळे माता सीता आणि भगवान श्रीरामांना वेगळे होण्याचा शाप ते लग्न बंधनात बंधण्यापूर्वीच मिळाला होता। या कथेनुसार माता सीता लहानपणी मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती, तेव्हा बागेत पोपटांची एक जोडी झाडावर बसली होती। पोपटांची जोडी प्रभू राम आणि माता सीता यांच्याबद्दल बोलत होती। ते ऐकून सीतेचे लक्ष त्यांच्याकडे गेले। मादा पोपट म्हणत होती की भविष्यात अयोध्येचा राजकुमार राम खूप शक्तिशाली राजा असेल आणि त्याचा विवाह सुंदर राजकुमारी सीतेशी होईल। पोपटाच्या तोंडून आपल्या भावी पतीचे नाव ऐकून माता सीता आश्चर्यचकित झाली। तिला स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली। सीतेने त्यांना विचारले की हे सर्व त्यांना कोणी सांगितले? नर पोपट म्हणाला की याआधी आम्ही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहत होतो, जिथे राम सीतेच्या जीवनाबद्दल वाल्मिकी ऋषी रोज आपल्या शिष्यांना सांगत असत, त्यामुळे त्यांनाही या गोष्टी माहीत आहेत। तेव्हा सीता म्हणाली की ते ज्या राजकन्येबद्दल बोलत आहेत ती मीच आहे। मला माझ्याबद्दल आणि रामाबद्दल आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। तेव्हा नर पोपट म्हणाला, हे सीता, तुझा विवाह अयोध्येचे राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र राम याच्याशी होईल आणि तुमची जोडी तिन्ही लोकात अद्भुत असेल। सीताजी प्रश्न विचारत राहिल्या आणि दोन्ही पोपट त्याची उत्तरे देत राहिले। सीताजी त्यांना म्हणाल्या की माझे लग्न होईपर्यंत तुम्ही दोघेही माझ्यासोबत राजवाड्यात राहा आणि तिथे तुम्हाला सर्व सुखसुविधा मिळतील। सीताजींचे बोलणे ऐकून पोपटांची जोडी घाबरली। तेव्हा नर पोपट म्हणाला, हे जनककन्ये, आम्ही आकाशातील पक्षी आहोत, आम्ही पिंजऱ्यात बंदिस्त राहून जगू शकणार नाही, म्हणून आम्हाला मुक्त कर। त्या पोपटाने खूप विनवणी केली। मग सीताजीने नर पोपटाला सोडले, पण मादी पोपटाला तिने सोडले नाही आणि ती माझ्याकडेच राहील असे सांगितले। नर पोपट म्हणाला की त्याची पत्नी गरोदर आहे, म्हणून तिला जाऊ दे। आम्ही दोघे एकमेकांचा वियोग सहन करू शकत नाही, म्हणून माझ्या पत्नीला जाऊ दे। परंतु लहान असल्यामुळे सीताजींना या गोष्टीची गंभीरता लक्षात आली नाही आणि त्यांनी त्यांचे ऐकले नाही। यावर मादी पोपटाला खूप राग आला आणि तिने शाप दिला की ज्याप्रमाणे गरोदरपणात तू मला माझ्या पतीपासून वेगळे केले आहेस, त्याचप्रमाणे तुलाही गरोदरपणात तुझ्या पतीपासून वेगळे व्हावे लागेल, असे म्हणून मादी पोपटाने आपला जीव सोडला। मादी पोपटाच्या मृत्यूनंतर काही काळानंतर पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे नर पोपट मरण पावला। हे माता सीतेला समजल्यावर ती खूप दुःखी झाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। असे म्हणतात की पुढच्या जन्मात हाच पोपट धोबी म्हणून जन्माला आला आणि त्याने माता सीतेच्या चारित्र्यावर बोट ठेवले। त्यानंतर प्रभू रामाने सीतेला गर्भावस्थेत सोडून दिले होते। अशा प्रकारे माता सीता लक्ष्मीचा अवतार असून सुद्धा मनुष्य अवतारातील न कळतपणे केलेल्या चुकीचे तिला फळ मिळाले। आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सहित। धन्यवाद।